एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून 5 ऑगस्ट 2026 निर्गमित शासन निर्णय रद्द करण्यात यावा याकरिता नागपूर येथे हजारो विद्यार्थ्यांनी प्राध्यापक वसंत पुरके यांच्यासमोर मांडल्या व्यथा। आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी निर्गमित शासन निर्णयामधील आदिवासी विद्यार्थी आश्रमशाळा व शासकीय वसतिगृहांशी संबंधित आंदोलन, लोकशाही सहभाग, संघटनात्मक सहभाग, प्रसार माध्यमांशी संवाद, बाह्य व्यक्तींचा प्रवेश, वयोमर्यादा, अभ्यासक्रम, फॅकल्टी बदलल्यास वसतिगृह पात्रता आणि भोजन स्वयंपाकगृह प्रवेशासंबंधीच्या जाचक तरतुदींचा घटनात्मक व कायदेशीर पुनर्विचार करून सदर तरतुदींना तात्काळ स्थगिती देऊन आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबतच्या आदिवासी विद्यार्थी संघ नागपूरतर्फे अपर आयुक्त कार्यालय नागपूर येथे उपोषणास बसलेले जवळपास 1000 विद्यार्थिनींना प्राध्यापक वसंत पुरके माजी शिक्षण मंत्री यांनी भेट देऊन समस्या जाणून घेतल्या। त्यावेळी खालील मान्यवर उपस्थित होते: श्री नीतारामजी कुमरे, कार्याध्यक्ष प्रदेश आदिवासी काँग्रेस; प्रोफेसर अशोक सलामे, अध्यक्ष नागपूर शहर आदिवासी काँग्रेस; सौ शांताताई कुमरे, महिला जिल्हा अध्यक्ष आदिवासी काँग्रेस; श्री दुर्गेश मसराम, उपाध्यक्ष नागपूर शहर; श्री शेषराज मरसकोल्हे, सचिव आदिवासी काँग्रेस नागपूर; सौ सविता पुरके, उपाध्यक्ष महिला; सौ सरस्वतीताई सलामे, काँग्रेस नगरसेविका नागपूर महानगर; श्री शंभूजी कोचाडे, समाजसेवक; श्री कुश मसराम, युवक शहर अध्यक्ष नागपूर; श्री शुभम परतेती, युवक जिल्हा अध्यक्ष नागपूर ग्रामीण; श्री सुनेश कुलमेते, युवा समाजसेवक; कुमारी मयुरी येवनाते, युवा कार्यकर्ता; श्री गजानन धुमाळे, प्रशांत कुसराम, युवा कार्यकर्ता; श्री सुभाष तारफे, युवा कार्यकर्ता व इतर आदिवासी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक विनोद माहुरेसह विदर्भ प्रतिनिधी आनंद अवचार। आपण स्वीकारली पाहिजे. आपलं मुख्य टार्गेट आहे 2.5 लाखापर्यंत आपण महिन्याला वाढायचं. आलं लक्षात? त्याच्यात आपण शासकीय मागणी करू. आपण आर्ग्युमेंटमध्ये बोलू ना, जेव्हा प्रत्यक्ष चर्चा करतो की अनेक वर्षापासून आम्ही मागणी करतो, तेव्हा तुम्ही वस्तीच्या मुलांची संख्या वाढवून सोबत शासकीय कागदून बांधणं त्याचं माझा मूळ विषय हा आहे की आदिवासींच्या विषयीचे वाईट आदिवासींचं वाटोळ करणारे जी आर बाहेर येतात कशी. 15 जून 95 पासून तर आता पण सगळे जी आर आहे ना, ते आदिवासीला न्याय करणारी आहे. माझी बिंदू नामावली बदलणारे जी आर माझ्या राज्यात निघालेली आहे. आता हा परवाचा जी आर की मुलांनी बोलायचंच नाही, कुठल्या संघटनेत सहभागी व्हायचं नाही. याचशी नागपूर शहरामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची मोठी जेव्हा मिटिंग झाली ना, तर तेव्हा पूर्ण राज्यातले आदिवासी मुलं, माझ्या शाळेची मुलं सुद्धा इथे आली, जिथे चेंगरू मेले असते. माझ्या कुठल्याही आदिवासी मुलं असो की गैर आदिवासी मुलं असो, माझ्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या संघटनेचा आणि संख्येचा बिलकुल वापर करता कामा नये. माझी विनंती आपल्याला ही आहे की आदिवासींच्या सोबत घटना माझ्यासोबत आहे, कायदा माझ्यासोबत आहे, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट माझ्यासोबत आहे, पण या राज्यातलं शासन आमच्यासोबत नाही. कारण काय की आदिवासींवर एवढा अत्याचार होत राहिला, याचं कारण काय? याचं कारण हे आहे की बाबासाहेबांच्या माणसांच्या विषयीचा थोडासा जरी त्यांनी हुंकार करण्याचे प्रयत्न केले, तर या शेड्यूल कास्टच्या माणसाच्या विरोधामध्ये जर एक वाक्य जर कोणी वापरलं तर ते फेकाटात लाथा बसू शकतात. आदिवासींचं तसं नाही. आदिवासी हा समजदार आहे, तो सहिष्णू आहे, नव्हे तो शोषिक आहे. मला सगळ्यांना पंचायत जमातीच्या लोकांना आदिवासी यासाठी एकत्र यावं लागेल की ज्याच्यामुळे तुमची दहशत निर्माण झाली पाहिजे राज्यकर्त्यांच्या मनामध्ये. किंवा हे मात्र एकीय करणं, संघटन करणं, सरकारच्या समोर जाणं, तर तुम्हाला न्याय मिळू शकेल. नाही तर या जातीचा तो त्या जमातीचा आहे, अशा प्रकारची फुटी प्रवृत्ती पहिल्यांदा आदिवासीमधली बाजूला ठेवावं लागेल. विद्यार्थ्यांशी तुमचं चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये काय निष्कर्ष? चर्चेमध्ये असा निष्कर्ष म्हणण्यापेक्षा निष्कर्ष निघावा म्हणून माझ्या आदिवासी स्टुडंट फेडरेशनची काही मुलं मुंबईला आदरणीय आदिवासी मंत्र्यांच्या सोबत चर्चा करायला गेलेली आहे. मी आताही त्यांच्याशी बोललो असतो. नवीन महाराष्ट्रातल्या सेक्रेटरीशी मी बोलायला तयार होतो, पण त्यांचं म्हणणं आहे की अनाशी शिष्टमंडळ आमचं गेलेलं आहे, तर आज काही न करता आपण त्यांची वाट बघू. जर शिष्टमंडळाला जर शिष्टमंडळासोबत आदिवासी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे मंत्री जर व्यवस्थित जर बोलले आणि अधिकृत निर्णय जर झाला, तर ही मुलं आंदोलन मागे घ्यायला तयार आहे. जर समजा योग्य निर्णय झाला नाही तर ही मुलं अजूनही उठणार नाही. अशा प्रकारची याची भूमिका आहे. याची मुख्य मागणी कोणती आहे ताई,
की वयाची मर्यादा नसावी शिक्षणासाठी, आणि शिक्षण हे आयुष्यभर शिकण्यासाठी निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, म्हणून ती मर्यादा नसावी. त्याच्यानंतर EBD सारखी योजना ही असू नये, छानपैकी सुसज्ज आम्हाला वसतिगृह असले पाहिजे अशी एक मागणी आहे. त्याच्यानंतर 50,000च मुलांना वसतिगृहाची संख्या आहे, लक्षांक वाढून द्यावा. 2.5 लाख मुलांची वसतिगृह महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हावे आणि तेवढी संख्या वाढून द्यावी अशी त्याच्या 2-3 मागण्या आहेत. या